गुळ उत्पादनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे। इथला गुळ चवीला रुचकर आणि रंग आकर्षक असल्यामुळे दरवर्षी गुळाचा चांगला दर मिळतो। गेल्या वर्षी गुळाचे दर 5,000च्या पलीकडे गेले होते, मात्र यंदा गुळ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुळात साखरेची भेसळ वाढली आहे, तर शेतकऱ्यांनी शेजारच्या राज्यातील गुळाला जबाबदार धरलंय। राज्यात यंदा जवळपास 30 लाख हेक्टरवरील कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घटलंय। सहकार मंत्र्यांनी पहिल्या 2 वेचण्यात दुप्पट उत्पादन झाल्याचा दावा केला होता, मात्र आता वास्तव समोर आलंय। कापसाची गुणवत्ता आणि उत्पादन घटल्यामुळे त्याचा फटका जिनिंग उद्योगाला बसलाय। कापसाची आवक घटल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जिनिंग उद्योजक मेटाकुटीस आले आहेत। राज्यात पाण्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे। शेती आणि घरगुती वापराच्या पाणी दरात 17% वाढ करण्यात आली। उद्योगांसाठी वापरलं जाणारं पाणी 50% महागलं असून मिनरल वॉटर, शीतपेय आणि बियर उत्पादकांना आता 1 घनमीटर पाण्यासाठी 16 रुपयांऐवजी तब्बल 120 रुपये मोजावे लागणार आहे। राज्यात पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं घेतलाय। 2010 नंतर प्रथमच राज्यात पाण्याच्या दरांमध्ये वाढ होते। यापुढे प्रत्येकाला घरमापन पद्धतीनं पाणीपट्टी द्यावी लागणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातला नाणारमधला रिफायनरी प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी विरोध केलाय। शिवसेना खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय उद्योग मंत्री अनंत गीते यांनीच नाणारचा प्रकल्प कोकणात आणल्याचा आरोप राणेंनी केला। तसंच पैशांसाठी शिवसेनेनं कोकण भस्मसात करण्याचा डाव आखल्याचाही घणाघाती आरोप त्यांनी केलाय। कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार राणेंनी व्यक्त केलाय। नाणार मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। आम्हाला नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प नको, कुठल्या परिस्थितीत तो येऊ देणार नाही। सरकारी अधिकाऱ्यांनी अधिकारी म्हणून लोकांच्या हिताचा प्रश्न हाताळावेत। पेट्रोकेमिकल कंपनीसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी कोणाला दम दिल्यास त्या अधिकाऱ्याच्या वर केसेस घालू, पोलीस स्टेशनला घेतला नाही तर कोर्टात जाऊ। माझी खात्री आहे तसं काय होणार नाही। या सगळ्या प्रश्नाबद्दल कोकणाचा नाश करणारा, कोकणी माणसाला उद्ध्वस्त करणारा प्रकल्प मी येऊ देणार नाही। कोकण हा निसर्गरम्य आहे आणि अशा कोकणामध्ये अशा प्रकारचा रिफायनरी प्रकल्प आणणं आणि कोकण भस्मसात करायचा प्रयत्न करणं हे शिवसेना, ज्या कोकणाने शिवसेनेला साथ केली, शिवसैनिकांनी केली, त्यांचाच कोकण भस्मसात करायचा हा डाव पैशासाठी शिवसेना करत आहे। औरंगाबादमध्ये जलयुक्त शिवार घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जलसंधारण मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत। काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचा झी24 तासनं पर्दाफाश केला होता। आता या प्रकरणी चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश अभियंत्यांनी दिले। जिल्ह्यातल्या 3 ठिकाणी पाझर तलावांच्या कामांचे पैसे देऊनही कामं झालीच नसल्याचं उघड करणारा स्पेशल रिपोर्ट झी24 तासनं दाखवला होता। त्याचीच दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। राज्यात भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला गेल्या सुमारे 1.5 वर्षांपासून वालीच नाहीये। गेल्या 1 वर्ष 5 महिने आणि 19 दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील महासंचालक पद रिक्त आहे। त्यामुळे भ्रष्टाचारी लोकांच्या गळ्याचा फास आवळण्याचं प्रमाणही अचानक खाली आलंय। भ्रष्टाचाराला संपवण्याच्या बाता करणाऱ्या भाजपचं सरकार असताना देखील अशा पद्धतीनं राज्यातील एवढं मोठं पद रिकामं असणं लाजिरवाणं असून लवकरात लवकर पद भरलं नाही तर कायदेशीर पेच निर्माण होईल असं पत्र देखील राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी 12 एप्रिल 2017ला राज्याचे गृहसचिव श्रीवास्तव यांना लिहिलं होतं, पण त्यावर पुढे काहीच झालं नाही। महाराष्ट्रातल्या सहकारी बँकेची प्रशासकीय कार्यालय आणि 17 शाखा मिळून एकंदर 32 ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले। याखेरीज केंद्र सरकारनं बंद केलेल्या जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जप्ती प्रकरणातल्या आरोपींच्या पुणे, बारामती आणि लोणावळ्यातल्या घरांवरही सीबीआयनं छापे टाकले। या छाप्यात जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी सीबीआयकडून सुरू आहे।
या प्रकरणी पुणे आणि इतर सहकारी बँकेच्या 9 अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयनं गुन्हे नोंदवले. कोरेगावच्या प्रबोधन अंध निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापकास अल्पवयीन अंध विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पीडित मुलीनं सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. गंभीर बाब म्हणजे अनेक विद्यार्थिनींवर या मुख्याध्यापकानं लैंगिक अत्याचार केल्याचं पोलीस तपासात आढळून आलंय. तुळशीराम चांदणे असं अटक झालेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात पोलीस उपअधीक्षक डॉक्टर विशाल हिरे यांच्याच घरी झालेल्या चोरीनं पोलिसांची लाजिरवाणी कार्यक्षमता पुढे आली आहे. चोरीच्या वेळेस डॉक्टर विशाल हिरे स्वतः रात्री गस्तीसाठी आपल्या कार्यक्षेत्रात होते आणि इकडे या शहरातील पंचायत समिती मागील परिसरात चोरट्यांनी 4 घरी शिरून मोठा ऐवज लंपास केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिरे जेव्हा सकाळी घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात हा सगळा प्रकार आला. त्यांनाही सामान्य माणसासारखंच पोलीस ठाण्यात फोन लावून पोलिसांना बोलवावं लागलं. पोलीस गस्तीवर आणि चोरटे पोलिसांच्या घरी असा हा प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला. या चोरीत 15,000 रोख रक्कम लांबवल्याची तक्रार हिरेंनी नोंदवली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणाचे अभयारण्यालगत असलेले कालवे वन्य प्राण्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून आले. याचं ज्वलंत उदाहरण पवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मुख्य उजव्या कालव्यात पाहायला मिळते. या कालव्यात एक हरिण पडून सुमारे 2 तास अडकून पडलं. प्रयत्नांती या हरणाला बाहेर काढण्यात फ्लाय कॅचर या वन्यजीव संस्थेला यश आलं. या संस्थेच्या सदस्यांनी कालव्याच्या दोन्ही बाजूला दोरी ओढत आधी या हरणाची शिंग त्यात अडकवली. त्यानंतर हळूहळू ही दोरी वर खेचत हरणाला मोठ्या शिताफीनं बाहेर काढलं. कालव्यातून बाहेर पडल्यानंतर हरणानं जंगलाच्या दिशेनं चौखूर धाव घेतली. विशेष म्हणजे या कालव्यात वन्य प्राणी पडण्याची गेल्या 10 दिवसांमधली ही दुसरी घटना आहे. याआधी 10 जानेवारी रोजी जयचंद हा वाघ याच कालव्यात पडला होता. 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शिडीच्या मदतीनं जयचंद वाघाची सुखरूप सुटका करण्यात आली होती. शिकार करण्याच्या निमित्तानं आलेला जयचंद पाण्यात पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी प्रचंड हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. या जिल्ह्यात शेतकरी आणि युवकांच्या अनेक समस्या आहेत. यात बदल आणायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा दत्तक घ्यावा अशी मागणी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी केली. सोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका करून भाजपला घरचा आहेरही दिला. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं चोरट्यांनी आता कांद्याकडे आपला मोर्चा वळवलाय. मालेगावच्या सावकारवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यांनी काढणीला आलेला 40 क्विंटल कांदा पातीसह उपटून नेत अजब चोरी केली आहे. लक्ष्मण देवरे यांच्या शेतातून ही चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे या अजब चोरीची मालेगाव तालुका पोलिसात नोंद करण्यात आली असून चोरांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. स्थायी समितीच्या सभापती पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कमलेश देवरे यांनी अर्ज भरला होता, तर भाजपनं अवघ्या एका मताच्या जोरावर बिरबला देवी मंडोरे यांनी अर्ज भरला होता. चुरशीच्या लढतीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचे सदस्य आपल्या बाजूने वळते केले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पाकड्यांना यापुढेही हल्ल्याचं उत्तर प्रतिहल्ल्यानंच दिलं जाईल असा सज्जड दम देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिला. धुळ्यातील खलाने येथील शहीद जवान योगेश भदाणे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते आले होते. देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी सेना खंबीर असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात विविध विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांची महानगरपालिकेनं बिलं थकवली आहेत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत. मागील 1.5 वर्षांपासून कंत्राटदारांचे तब्बल 90 कोटी रुपये थकवलेत. आर्थिक अडचणीत आलेल्या कंत्राटदारांनी महानगरपालिकेमध्ये 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं. कोरेगावच्या प्रबोधन अंध निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापकास
पुण्यातून धक्कादायक बातमी. पुण्यामध्ये एका जोडप्यानं त्यांच्या 4 वर्षांच्या मुलाचा आत्महत्या केली आहे. बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातली ही घटना आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या जयेश पटेलनं त्याची पत्नी भूमिका आणि 4 वर्षांचा मुलगा नक्ष याच्यासह आत्महत्या केली. आईवडिलांनी दोघांनीही गळफास लावून घेतला तर मुलाच्या तोंडातून फेस येत होता. या आत्महत्येचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही, पण जयेश आणि भूमिका यांचा 4 वर्षांचा मुलगा नक्ष सतत आजारी असायचा अशी माहिती आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आता भाजपनंच मैदानात उडी घेतली आहे. तुकाराम मुंढेंना परत बोलवा असं पत्र शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले. मुंढे हे हुकुमशाही पद्धतीनं काम करतायत. मुंढेंमुळे पीएमपीएमएलचे कर्मचारी चांगलेच धास्तावलेले आहेत. या सर्वांमुळे पक्षनेते एकनाथ पवार यांनी मुंढे यांना सरकार दरबारी बोलावून घ्या अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली. पवार यांच्या मागणीला भाजपचे विरोधी असणारे मारुती भापकर यांनीही सुरात सूर मिसळवलाय. तर या मुद्द्यावर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार असल्याचं सांगत या मागणीला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिलाय. सीबीआयनं काल पुण्यातल्या मुस्लिम सहकारी बँकेची झडती घेतली. सकाळी बँक उघडता सीबीआयचं पथक बँकेच्या भवानी पेठेतील कार्यालयात दाखल झालं होतं. ते दुपारपर्यंत बँकेत ठाण देऊन होते. सीबीआयकडून तपासणीचं नेमकं कारण कळू शकलं नाही. मात्र बँकेच्या 2 संचालकांनीच बँकेचे अध्यक्ष डॉक्टर PA इनामदार यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्या पार्श्वभूमीवर किंवा नोटबंदीच्या काळात झालेल्या व्यवहारांसंदर्भात सीबीआयनं ही तपासणी केली असल्याची शक्यता स्वतः इनामदार यांनी व्यक्त केली आहे. असं असलं तरी बँकेचे सभासद तसंच खातेदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. कोकण रेल्वे मार्गावर नवी 21 स्थानकं होणार आहेत. कोकणासह कानडी माणसाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला. रोहा ते ठोकूर या 741 किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामानं वेग घेतलाय. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर आता 3 वर्षांनंतर धुरांच्या रेषा दिसणार नाही. कर्नाटकातल्या उडुपी जवळची 6 ते 7 गावं कोकण रेल्वेला जोडली जाणार आहेत. उडुपी ते पडबिद्री दरम्यानच्या स्थानकाचं काम सध्या सुरू आहे. या नव्या 21 स्थानकांमुळे कोकण रेल्वे मार्गावरच्या स्थानकांची संख्या 87 होणार आहे. तसंच कोकण रेल्वेचा वेग वाढून ती आणखी सुसाट होणार आहे. शिवाय कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे डिझेलवरच्या खर्चात 30% बचत होणार आहे. पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रम घेण्यास महापालिकेकडून मनाई करण्यात आली. या परिसरात होणारी गर्दी तसंच वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं. 31 डिसेंबर रोजी याच शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद झाली होती. तिला काही संघटनांनी विरोध केला होता. महापालिकेच्या या निर्णयामागे तसं काही कारण आहे का, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. यापुढील काळात शनिवार वाड्यासमोरील व्यासपीठ तसंच पटांगणाचा वापर फक्त महापालिका तसंच शासकीय कार्यक्रमांसाठीच करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पहिल्या पक्षी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. पक्ष्यांच्या आवडत्या स्थळी CCTV लावण्यात येणार असून शाळांतील मुलांना पक्ष्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे पक्षी मित्रांसाठी पक्षी तीर्थ बनलंय. दरवर्षी हिवाळ्यात अभयारण्यात येणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या संख्येत वाढ होतीये. पक्षी बघण्यासाठी येणाऱ्यांची गर्दीही देखील वाढती आहे. वनविभागानं याची लोकप्रियता बघून प्रथम होणाऱ्या संमेलनात पक्ष्यांवर आधारित विविध कार्यक्रम आयोजित केले. त्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी सकाळ आणि संध्याकाळी खास भ्रमंती पक्षी आणि नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य तसंच पक्षी निरीक्षण, छायाचित्रण या विषयावर मार्गदर्शन, मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, नांदूर मध्यमेश्वर बर्ड रेस, अभयारण्यावरील छायाचित्रांचं प्रदर्शन, हेरिटेज वॉकसह अभयारण्याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन करण्यात येत आहे. विदर्भातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा मार्गावरील साई मंदिरात भाविकांच्या एका ग्रुपनं साईचरणी 1 किलो 50 ग्रॅमची सोन्याची थाळी अर्पण केली आहे. सुमारे 33 लाख किमतीची ही सोन्याची थाळी असल्याचं सांगण्यात येत आहे. नैवेद्य चढवण्यासाठी ही थाळी साईचरणी अर्पण करण्यात आली आहे. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं साई चरण पादुका दर्शनासाठी नागपुरात ठेवण्यात आल्या होत्या. तब्बल 41 वर्षांनंतर या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. हे औचित्य साधून एका भक्ताच्या ग्रुपनं भाविक साईचरणी ही 1 किलो 50 ग्रॅम वजनाची सोन्याची थाळी अर्पण केली. बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिलाय. मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अर्थात मुक्तूनं हा इशारा दिलाय. सरकारनं प्राध्यापकांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या नाहीत, त्याच्या निषेधार्थ हा बहिष्कार घालण्यात येणार आहे. त्या संदर्भातलं पत्र महाराष्ट्र राज्य बोर्डाला लिहिण्यात आलंय. 5 फेब्रुवारीपासून 12वीची तोंडी परीक्षा सुरू होते, त्यावर बहिष्काराचा इशारा देण्यात आलाय. तसंच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी
2 फेब्रुवारीला संपाची हाक दिली आहे. त्याचबरोबर जेल भरो आंदोलनाचा इशाराही दिलाय. 72,000 प्राध्यापक या दिवशी संपावर जाणार आहेत. लोअर परळ इथल्या फिनिक्स मिल जवळच्या वासन इंडस्ट्रियल इस्टेटला मध्यरात्री भीषण आग लागली. 4 मजल्याच्या एका जुन्या इमारतीला ही आग लागली. अग्निशमन दलानं 8 फायर इंजिनच्या साहाय्याने ही आग विझवली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चेंबूरच्या अमरमहल उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी एप्रिल महिना उजाडणार आहे. अनेक वर्ष दुरुस्ती न झाल्यानं चेंबूरमधील अमरमहल पुलाचे 5 जॉईंट तुटले होते. त्यामुळे या पुलावरून ठाण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. काम सुरू असतानाच प्रास्ताविक मेट्रोमुळे पुलाच्या जोडणीत बदल करण्यात आला आणि कामात व्यत्यय आला. आता काम जोमात सुरू आहे. या अमरमहल उड्डाण पुलाच्या दुरुस्ती प्रास्ताविक मेट्रोच्या कामामुळे उशिरा झाला असला तरी मुंबईकरांची लवकरच या उड्डाण पुलाची प्रतीक्षा संपणार आहे. डोंबिवलीच्या एका पाळणाघरात आईनं आपल्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला सोडलं. मात्र 4 महिने उलटले तरी त्याला घेण्यासाठी ती परत आलीच नाही. डोंबिवलीजवळच्या निळजे गावात शकुंतला सृष्टी या इमारतीत राहणाऱ्या किरण प्रकाश शेट्टी या घरगुती पाळणाघर चालवतात. याच परिसरात राहणाऱ्या जान्हवी नामक महिलेनं आपल्या मयूर या 5 वर्षांच्या मुलाला त्यांच्या पाळणाघरात ठेवलं. सुरुवातीला इतर पालकांप्रमाणे ही महिला आपल्या मुलाला सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी यायची. मात्र ऑगस्ट महिन्यापासून ही महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी परत आलीच नसल्याची तक्रार किरण शेट्टींनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. पोलिसांचा तपास सुरू आहे. केडीएमसी मधला भाजपचा फरार नगरसेवक महेश पाटील अखेर कोर्टासमोर शरण आला. केडीएमसीतील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील याच्या सुपारी प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आरोपी भाजप नगरसेवक महेश पाटीलचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळल्यावर महेश पाटील, त्याचा साथीदार सुजित नलावडे आणि विजय बोकाडे कल्याण कोर्टासमोर हजर झाले. कोर्टासमोर शेकडोंचा जमाव जमला होता. ठाणे खंडणी विरोधी पथकानं महेश पाटीलचा ताबा घेतला. गुन्हा दाखल झाल्यावर महेश पाटील महिनाभर फरार होता. Clashing, and I can completely understand that his need is more for this date than mine, so I will just go ahead and that's it. And I'm very grateful to also my studio Sony and Kriyaj for accepting the whole thing because उनके भी पैसे लगे हुए हैं, उनका भी सब कुछ लगा हुआ है and that's it. आप लोग सब जानते हैं कि पद्मावत बहुत मुश्किलों का सामना करके बनी है. रिलीज़ डेट हमने 25 जनवरी का डिसाइड किया, लेकिन वो डेट अक्षय सर की थी, उनकी फिल्म थी पैडमैन. तो आज हमने उनको मिलके उनको रिक्वेस्ट किया कि अगर वो शिफ्ट हो सके, क्योंकि इतने बड़े स्टार हैं, उनके सामने शायद हमारे लिए एक और बड़ी मुश्किल हो जाती है अगर ये फिल्म साथ में आती तो. और उनको सब हमारी जो मुश्किल है उनका मालूम है, उनको पता है. तो 2 मिनट भी नहीं लगे, उन्होंने इमीडिएटली कहा कि जो तू चाहे, जैसा चाहे, मैं तेरे साथ हूँ. एंड आई थिंक इट नीड्स अ वेरी लार्ज हार्ट. यू हैव टू बी एबल टू exude so much goodness. I couldn't believe what I was hearing. And I think I will be grateful to him for a lifetime for what he's done. अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा जगप्रसिद्ध मादाम तुसॉच्या म्युझियममध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे सनीचा आनंद गगनात मावत नाही. नुकतंच तिच्या या पुतळ्यासाठी माप घेण्यात आलं. 200 वेगवेगळी मापं आणि तिचे फोटो यावेळी लंडनच्या मादाम तुसॉ म्युझियमच्या टीमनं घेतली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.